नमस्कार, मी सायली वसे पानसे आणि आज मी करते आहे कांदा बटाटा टोमॅटोचा रस्सा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आधी दाखवते. हे 2 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या फोडी करून पाण्यात घालून ठेवलेले आहेत, नाहीतर ते काळे पडतात. एक मोठा टोमॅटो अशा मोठ्या फोडी चिरून घेतल्या आहेत, टोमॅटोच्याही आणि कांद्याच्याही. कांदासुद्धा एक मोठा कांदा घेतलेला आहे. कढीलिंब हे अर्धी वाटी खोबरं, ओलं खोबरं इथे घेतलेलं आहे. आणि नंतर ओल्या खोबऱ्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. तर वाटणासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर खोबऱ्याबरोबर आपल्याला हे 2 लसूण पाकळ्या, 2च हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं असं वाटून घ्यायचं आहे. आणि थोडासा गूळ, कोथिंबीर, मीठ, तिखट, हा गोडा मसाला आणि लागणार आहे फोडणीचं साहित्य आणि तेल. आता मी आधी वाटण करून घेते. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आलं, लसूण, मिरची आणि थोडंसं जिरं आणि अगदीच थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं वाटण तयार झालेलं आहे. कढईमध्ये आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपण त्यामध्ये घालणार आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपल्याला घालायचं आहे थोडासा हिंग आणि हळद. हे घातल्यानंतरच मग आपल्याला त्याच्यात कढीलिंबाची पानं घालायची आहेत. आणि मग मिक्सरमध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एक 2 मिनटं हे वाटण व्यवस्थित परतून घेतलं म्हणजे त्याच्यातलं आलं लसूण याचा जो कच्चेपणा असतो तो जातो. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये घालतोय हा चिरलेला कांदा आणि बटाटा व्यवस्थित पाण्यातनं काढून निथळून घ्यायचा आहे आणि मगच घालायचा आहे. आणि पुन्हा एकदा मी व्यवस्थित परतून घेते. एक 2 मिनटं हे कांदा आणि बटाटा परतल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालते. मीठ घातल्यामुळे कांदा बटाटा पटकन शिजतो. तसंही कांदा बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही. आणि मग आपले मसाले जे आहेत म्हणजे हा थोडासा गोडा मसाला आणि तिखट हेही ह्याच्यामध्ये घालून घेते. पुन्हा एकदा परतते आणि मग आपण झाकण टाकून थोडीशी वाफ याला देणार आहे म्हणजे ते पटकन शिजेल. हे बघा, आता मी हे झाकण ठेवलं आहे आणि एक 2-3 मिनटं याला वाफ येऊ देणार आहे. आणि मग आपल्याला त्याच्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित अजून शिजेल. आणि मगच टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आधीच जर का घातला तर त्याचा खूप गाळ होतो. 2-3 मिनिटांनी मी त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी घालतोय. गरम पाणी ह्याच्यासाठी घालायचं की म्हणजे रश्श्याचा रंग छान येतो. हे बघा, तुम्हाला कितपत घट्ट पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार मी ह्याच्यामध्ये पाणी घालते. आणि मग पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती झाकण टाकणार आहोत. पाच मिनिटांनी मी झाकण काढून चेक केलं तेव्हा कांदा आणि बटाटा हे बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. अजूनही पूर्ण शिजलेलं नाही आहे पण ते लवकरच शिजेल. तर त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे हा टोमॅटो म्हणजे ते सगळं एकत्र शिजेल. आणि हा थोडासा गूळ. आणि पुन्हा एकदा झाकण टाकून एक 5 मिनिटं तरी भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. 5 मिनिटातच भाजी व्यवस्थित शिजेल आणि मग वरनं फक्त घालायचे कोथिंबीर. 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. आता कांदा बटाटा टोमॅटो सगळं व्यवस्थित शिजलं आहे आणि याच्यातला गूळही विरघळलेला आहे. सो आपली भाजी तयार आहे. आता वरनं फक्त कोथिंबीर घालायची आहे. सो सगळे मिळून 10 ते 12 मिनिटात आपली भाजी झालेली आहे. आणि आपला हा कांदा बटाटा टोमॅटो रस्सा इथे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.